आपण मागील प्रकरणामध्ये पंचसृष्टीचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण वनस्पती सृष्टीचा अभ्यास करणार आहोत. वनस्पती सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या असतात आणि आपणा सर्वांना माहित आहे R.H. विटाकर यांनी पंचसृष्टीचं वर्गीकरण केल्यामुळे वनस्पती सृष्टी आता ठराविक झालेली आहे. करोलस लिनियस या देखील शास्त्रज्ञानं सर्वप्रथम वनस्पतीचं शास्त्रीय वर्गीकरण केलं. 1883 साली एचर या शास्त्रज्ञानं वनस्पती सृष्टीचा मूळ आराखडा हा तयार केलेला आहे. त्यामध्ये अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती अशामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अपुष्प वनस्पती, सपुष्प वनस्पती असंही आपण त्यांना म्हणू शकतो. अबीजपत्री वनस्पतीमध्ये बीजाणूंद्वारे प्रजनन होतं, तर बीजपत्री वनस्पतीमध्ये बियांद्वारे प्रजनन होतं. अबीजपत्री म्हणजे बिया नसलेल्या वनस्पती, बीजपत्री म्हणजे बिया असलेल्या वनस्पती. आपणा सर्वांना माहीत आहे की वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जे सर्व अवयव आहेत ते बीजपत्री वनस्पतीमध्ये दिसून येतात. तर अबीजपत्री वनस्पतीमध्ये 3 प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर बीजपत्री वनस्पतीमध्ये 2 प्रकार पडतात. पहिला आहे अनावृत्त बीजी वनस्पती आणि दुसरा आहे आवृत्त बीजी वनस्पती. हे संपूर्ण शास्त्रीय वर्गीकरण 1883 साली एचर या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता अबीजपत्री वनस्पती म्हणजे काय पहा. तर अबीजपत्री वनस्पतीमध्ये अपुष्प वनस्पतींचा समावेश असतो. या वनस्पतीमध्ये शक्यतो बिया नसतात आणि त्यामुळं त्यांचं जे प्रजनन आहे ते बीजाणूमार्फत होतं. त्यांच्यात शक्यतो लैंगिक अवयव हे दिसत नाहीत, म्हणजे पुरुष प्रकार, स्त्री प्रकार हे शक्यतो दिसत नाहीत. मग या अबीजपत्री वनस्पतीमध्ये 3 प्रकारच्या वनस्पती असतात. या अपुष्प वनस्पती असतात, त्यामुळे त्यांना फुले येत नाहीत, त्यांना बियाही नसतात. प्रामुख्याने बीजाणूमार्फत म्हणजे स्पोर्स मार्फत हे अलैंगिक आणि युग्मकांद्वारे लैंगिक प्रजनन होतं. आणि त्याच्यामध्ये अबीजपत्री वनस्पतीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असे 3 प्रकार पडतात. आता थॅलोफायटा म्हणजे काय बघा. शैवाळ हा प्रकार शक्यतो थॅलोफायटा यामध्ये येतो. हे जे थॅलोफायटा असतात, थॅलस याचा अर्थ असतो शरीर रचना, म्हणजे मूळ, खोड, पान. परंतु या वनस्पतीमध्ये असे कोणतेही अवयव नसतात आणि यांना थॅलोफायटा असे म्हणतात. शरीर नसलेल्या वनस्पती म्हणून यांना थॅलोफायटा असं म्हणतात. या पाण्यातल्या आद्य वनस्पती आहेत. शेवाळ गोड्या पाण्यामध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये, बर्फावरती, आर्द्र मृदेमध्ये अशा प्रत्येक ठिकाणी, तर काही ठिकाणी प्राण्यांच्या शरीरांवर सुद्धा थॅलोफायटा प्रकारच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने शेवाळाचा समावेश होतो आणि त्या शेवाळामध्ये काही विभागही असतात. या प्रकारच्या वनस्पती यांना आद्य वनस्पती असे म्हणतात, कारण सर्वप्रथम पाण्यामध्ये ज्या वनस्पती उगवल्या त्या थॅलोफायटा या प्रकारामध्ये मोडणाऱ्या होत्या. त्यांना मूळ, खोड, पान हे अवयव नसतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये संवहनी संस्था देखील नसते. म्हणजे आपण जे म्हणतो की वनस्पतीमध्ये जलवाहिनी, रसवाहिनी असते, अशा प्रकारची कोणतीही वहन संस्था ही यामध्ये नसते. जगामधील एकूण प्रकाश संश्लेषणापैकी 90% प्रकाश संश्लेषण हे शेवाळांमार्फत होतं. त्यांचा रंग हिरवा असतो आणि त्यामुळे या स्वयंपोषी असतात. लिनियस, मारिस आणि लाइंगर यांना फायकोलॉजीचे जनक असे मानले जाते. त्यांनी शेवाळाचा अभ्यास केलेला आहे आणि मग त्यांनी शेवाळाचे रंग आणि त्यावरून त्याच्यातील रसायने याच्यावरून शेवाळाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिले आहे हिरवे शेवाळ. याच्यामध्ये क्लोरोफिलचा समावेश असतो. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी दोन्ही प्रकारचे क्लोरोफिल असल्यामुळे त्यांचा जो रंग असतो तो हरित असतो, हिरवा असतो. त्यामुळे हे शेवाळ हिरव्या रंगाचे दिसते. त्याच्यामध्ये स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्नसाठा केला जातो. स्पायरोगायरा, कारा उल्वा ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर तपकिरी रंगाचे जे शेवाळ असतं त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए, सी आणि फिकोक्सॅन्थिन नावाचं एक रंगद्रव्य असतं, त्यामुळे त्याचा रंग हा तपकिरी दिसतो. त्यामध्ये लॅमिनारीचा स्टार्च या स्वरूपामध्ये अन्नसाठा केला जातो. फ्युकस, सरगॅसम ही याची उदाहरणं आहेत. आणि तिसरा प्रकार असतो लाल शेवाळ. लाल शेवाळामध्ये क्लोरोफिल ए, डी आणि फायकोइरिथ्रिन नावाचं रंगद्रव्य असतं आणि यामध्येही स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्नसाठा केला जातो. पॉलिसफायोनिया, जलेडियम ही त्याची काही उदाहरणं आहेत. अशा प्रकारे शेवाळाचे 3 प्रकार, त्यांचे रंग आणि त्यांच्यातील रसायनं यानुसार
शेवाळाचे 3 प्रकार पडतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे ब्रायोफायटा. यांना वनस्पतीसृष्टीचे उभयचर प्राणी असं देखील म्हणतात, कारण पाण्याकडून जमिनीकडे देखील या वनस्पती वाढू शकतात. त्यांचा जो अधिवास असतो तो ओलसर मातीमध्ये असतो, परंतु फलनासाठी मात्र त्याला पाण्याची गरज असते. त्यांना खरी मुळे नसतात, पण मुळांसारखे दिसणारे मुलाभ नावाचे अवयव असतात, जे माती धरून ठेवण्याचं काम करतात. त्यांची जी शरीर रचना असते ती चपटी रिबीनसारखी असते आणि त्यांच्यामध्ये देखील कोणतीही संवहनी संस्था नसते. जे आपण मॉस दगडावरती किंवा खडकांवरती पाहतो, हे मॉस ब्रायोफायटाचे उदाहरण आहे. रिक्सिया, मार्केन्शिया या प्रकारच्या वनस्पती देखील ब्रायोफायटा या वर्गामध्ये मोडतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांना पहिले संवहनी अभियंते असं देखील म्हणतात, कारण पृथ्वीवरील जी संवहनी संस्था असलेली वनस्पती आहे ती वनस्पती सर्वप्रथम टेरिडोफायटा या प्रकारामध्ये पाहण्यात आली. यामध्ये जलवाहिनी, रसवाहिनी हे जे आपले संवहनी वनस्पतींमधील संवहनी संस्थेमधील असलेले अवयव आहेत, त्यामध्ये टेरिडोफायटा नावाच्या वनस्पतीमध्ये अशा प्रकारच्या संवहनी संस्थेचा सर्वप्रथम त्याचं दर्शन तिथं झालेलं आहे. मग याच्यामध्ये प्रथमच खरी मुळं, पानं आणि खोडं ही या प्रकारच्या वनस्पतीमध्ये अस्तित्वात आली. त्यामुळं बीजाणूमार्फत अलैंगिक आणि युग्मकांद्वारे लैंगिक प्रजनन या वनस्पतीमध्ये घडून येते. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर नेचे, लायकोपोडियम ही त्याची उदाहरणं आहेत. सर्वात लहान अशा पद्धतीचं टेरिडोफायटा वनस्पती जी आहे त्याला अझोला असं देखील म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं की थॅलोफायटामध्ये कोणतंच शरीर नसतं. थॅलोफायटा या वनस्पतीमध्ये मूळ नसतं, खोड नसतं, पान, फूल, फळ हे जे आपण नेहमीच्या वनस्पतीमध्ये पाहणारे शरीराचे अवयव आहेत ते थॅलोफायटामध्ये नसतात. थॅलस नसलेलं, थॅलस याचा अर्थ आहे शरीर रचना किंवा शरीराचे अवयव नसलेलं शरीर, म्हणून त्या वनस्पतींना थॅलोफायटा असं म्हणतात. त्या वनस्पती पाण्यामध्ये असतात, त्यांच्यात शून्य अवयव असतात, म्हणजे त्यांच्यात अवयव हे नसतात, फक्त पेशींचा समूह असतो ज्याला आपण थॅलस असं म्हणतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणतीही संवहनी संस्था नसते. त्यानंतर ब्रायोफायटा या वनस्पती चिखलामध्ये आढळतात. त्यांना आधारासाठी मुलाभसारखे काही मुळांसारखे दिसणारे अवयव असतात. आधार घेण्याची सुरुवात ब्रायोफायटा वनस्पतीमध्ये झाली, परंतु त्यांच्यामध्ये देखील जलवाहिनी, रसवाहिनीचा समावेश नसतो किंवा संवहनी संस्था ही ब्रायोफायटा वर्गातील वनस्पतीत नसते. नंतर त्यानंतरचा जो प्रकार आला आहे वनस्पतीमध्ये तो आहे टेरिडोफायटा. या वनस्पती पाण्याकडून जमिनीकडे म्हणजे जमिनीवर वाढण्यासाठी काय झालेल्या आहेत, अनुकूलित झालेल्या आहेत. गुरुत्वाकर्षणावरती मात करण्यासाठी त्यांच्यामध्ये संवहनी व्यवस्थाही किंवा संवहनी संस्थाही विकसित झालेली आहे. त्यांना खरी मुळे असतात, पाने असतात आणि त्याच पद्धतीने संवहनी संस्था असते आणि अशा पद्धतीने पाणी वाहून नेण्याचं काम या संस्थेमार्फत होतं. असे 3 प्रकार थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा ह्या 3 प्रकारच्या वनस्पती या अपुष्प वनस्पती आहेत. त्यांना बिया नसतात आणि त्यांचं जे प्रजनन असतं ते बीजाणूमार्फत असतं. आता बीजपत्री वनस्पती म्हणजे काय बघा, ज्याच्यामध्ये बिया असतात अशा पद्धतीच्या वनस्पतींना काय म्हणतात, बीजपत्री वनस्पती असं म्हणतात. या वनस्पती ज्या असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला आहे अनावृत्त बीजी आणि दुसरा प्रकार आहे आवृत्त बीजी. असे 2 मुख्य गट बीजपत्री वनस्पतीमध्ये असतात. तर प्रगत वनस्पती असं या वनस्पतींना म्हणतात. का? कारण या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होते आणि त्यामुळं बिया टाकल्यामुळं पुन्हा नवीन वनस्पती निर्माण होण्यासाठी सहज मदत होते आणि या प्रजनन अवयव जे आहेत ते स्वच्छ डोळ्यांना दिसतात. त्यामुळे यांना प्रगत वनस्पती असं म्हणतात. यामध्ये मूळ, खोड, पान, फूल, फळ असे वनस्पतीच्या शरीराचे सर्व प्रकार आपल्याला दिसून येतात. मग या बियांचं काय महत्त्व आहे, तर या बियांमध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये बी असली तर त्याला अंकुर फुटत नाही, परंतु जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते, ओलसर जागा असेल, सूर्यप्रकाश असेल, अशा अनुकूल परिस्थितीमध्ये मात्र ही बी रुजते आणि त्यापासून नवीन वनस्पती तयार होत असते. परंतु अनावृत्त बीजी वनस्पतीमध्ये मात्र बिया नसतात, फळांविना बिया असतात. म्हणजे बघा, आवृत्त बीजी वनस्पतीमध्ये जर आपण बघितलं आंबा किंवा ज्या वनस्पतींमध्ये बिया असतात त्याची बी लावल्यानंतर झाड तयार होतं.
फळांच्या आतमध्ये त्याच्या बिया असतात, पण अनावृत्तबीजी वनस्पती ज्या असतात त्यांच्या बिया ज्या असतात त्या फळामध्ये बंदिस्त नसतात, म्हणून त्यांना फळांविना बिया असं म्हणलं जातं. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये बिया फळांमध्ये बंदिस्त नसतात, त्यांना फुले देखील नसतात, परंतु नरशंकू आणि मादी शंकू नावाची एक वेगळ्या प्रकारची रचना या वनस्पतीमध्ये असते. तर यांचं स्वरूप काय आहे? या वनस्पती सदैव हरित असतात, बहुवार्षिक असतात, अनेक वर्ष त्या जगतात आणि त्यांना लाकूड हे जास्त प्रमाणात असतं. त्याचं जे परागीभवन असतं ते प्रामुख्याने हवेमार्फत असतं. अनावृत्तबीजी वनस्पतींचे विक्रम बघा. त्यानंतर आपण पाहत होतो की अनावृत्तबीजी वनस्पती म्हणजे ज्याच्यामध्ये बिया या फळामध्ये बंदिस्त नसतात, त्याच्यामध्ये फुलांऐवजी नर आणि मादी शंकू हे असतात, सदाहरित बहुवार्षिक लाकूडयुक्त अशा या वनस्पती असतात. त्यांचं परागीभवन हे हवेमार्फत होतं. शेवाळाबद्दल सांगायचं झालं तर शेवाळ देखील प्रकाश संश्लेषणाचं महत्त्वाचं कार्य पृथ्वीवरती करतात. आपले संपूर्ण पृथ्वीवरती जे कार्बन डायऑक्साईड वायूचं जास्तीत जास्त उत्सर्जन केलं जातं त्याचं स्थिरीकरण प्रकाश संश्लेषणामार्फत हे शेवाळ करत असतात. पाण्यामधील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम देखील शेवाळ करतात. शेवाळांना प्राथमिक उत्पादक, पाण्यातले प्राथमिक उत्पादक असं देखील म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत अनावृत्तबीजी वनस्पतींचे विक्रम. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये सर्वात प्रथम पाहायचं तर सर्वात उंच वनस्पती ही सिकोइया नावाची वनस्पती आहे जगात. आता जर तुम्ही या स्लाइडमध्ये पाहिलं तर तो जो व्यक्ती आहे तो अगदी त्याच्या खालच्या टोकाजवळ दिसतोय, म्हणजे माणसाची उंची त्या वृक्षासमोर काय आहे याची आपल्याला जाणीव होते बघा. तर हा जो उंच झाड हा जो उंच वृक्ष आहे त्याची उंची ही 366 फूट इतकी आहे आणि याला कॉस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया असं देखील म्हणतात किंवा फादर ऑफ फॉरेस्ट असं म्हणतात. ही जगातील सर्वाधिक उंचीची वनस्पती आहे आणि त्याची उंची 366 फूट आहे. त्यानंतर सर्वात मोठा घेर असलेली जर वनस्पती पाहायचं झालं तर टॅक्सोडियम म्युक्रोनेटम याचा घेर हा 125 फूट आहे. जिंको बायलोबा हा पृथ्वीवरती सध्या ही जी वनस्पती आहे ही पृथ्वीवर अस्तित्वात असलेली सर्वात जुनी वनस्पती आहे आणि म्हणून या वनस्पतीला जिवंत जीवाश्म असं देखील म्हणतात. झामिया पिग्मी ही सर्वात लहान अनावृत्तबीजी वनस्पती आहे. आवृत्तबीजी म्हणजेच उत्क्रांतीचा मुकुटमणी. आवृत्तबीजी वनस्पतीचं उदाहरण काय आहे तर या वनस्पतीमध्ये बिया फळांच्या आत सुरक्षित असतात. त्यांच्यामध्ये फूल हे मुख्य प्रजननाचा अवयव असतं. या वनस्पतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात दुहेरी फलन घडून येतं. बघा, आकाराने सर्वात लहान वोल्फियापासून ते सर्वात उंच निलगिरी पर्वतावर आढळणाऱ्या मोठ्या मोठ्या फुलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आवृत्तबीजी वनस्पतींची विविधता आपल्याला दिसून येते. आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये काही वनस्पती एकबीजपत्री तर काही वनस्पती द्विबीजपत्री असतात. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये जे बी असते ते एकाच दलाचं बीज असतं, तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये 2 दलांचे बीज आढळते. एकबीजपत्री वनस्पतींची मुळं ही तंतुमय असतात, तर द्विबीजपत्री वनस्पतींची मुळं सोटमूळ असतात. सोटमूळ म्हणजे मुख्य आधारमुळाला वेगवेगळ्या उपशाखा फुटतात, तर तंतुमय मूळ म्हणजे तंतूसारखी रचना असते. अगदी तुम्ही कांदा पाण्यामध्ये जर ठेवला 7-8 दिवस तर त्याला तंतूसारखे मुळं फुटतात, त्याला तंतुमय मुळं असं म्हणतात. एकबीजपत्री वनस्पतींमधील पानांचे जो शिरविन्यास असतो तो समांतर असतो, तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिरविन्यास आढळतो. एकबीजपत्री वनस्पतीची फुलं ही त्रिभागी असतात, तर द्विबीजपत्री वनस्पतींची फुलं ही पंचभागी असतात. एकबीजपत्रीची वनस्पतींची उदाहरणं बांबू, केळी, कांदा, मका, तर द्विबीजपत्री वनस्पतींची उदाहरणं आहेत आंबा, पिंपळ, मोहरी.
तर अशा बाह्य लक्षणांवरून नव्हे तर जनुकीय आणि उत्क्रांतीच्या इतिहासावर आधारित वनस्पतींचं वर्गीकरण कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहिलं. जॉन हचिन्सन यांनी देखील 1959 फायलोजेनेटिक वर्गीकरण वनस्पतींचं मांडलेलं आहे. त्याच पद्धतीनं ओरिजिन अँड डिस्पर्सल ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स डायकॉटिलिडॉन हे अधिक आधी मानले गेले आणि मोनोकॉटिलिडॉन हे नंतर विकसित झाले असं सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच काय बघा, द्विबीजपत्री वनस्पती डायकॉटिलिडॉन ज्या वनस्पती आहेत त्या द्विबीजपत्री वनस्पती ह्या पूर्वीच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या एकबीजपत्री वनस्पती आहेत त्या नंतर विकसित झालेल्या आहेत असं ओरिजिन अँड डिस्पर्सल ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर वनस्पती सृष्टीचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम पाण्यामध्ये वनस्पती या सुरुवातीला असायच्या आणि पाण्याकडून जमिनीकडे त्या काय झालेल्या आहेत, वर्गीकृत झालेल्या आहेत. पाण्यामध्ये थॅलोफायटा आपण पाहिलं की 90% प्रकाश संश्लेषण हे पाण्यामध्ये करण्याचं काम थॅलोफायटा प्रकारच्या वनस्पती करतात. थॅलस म्हणजेच त्यांचं जे शरीर आहे त्याला मूळ, खोड, पान, फूल, फळ असे कोणतेही अवयव नसतात. तर त्यानंतर ओल्या मातीमध्ये जिथं चिखल आहे, जिथं दलदलीचा भाग आहे, अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये ब्रायोफायटा नावाच्या वनस्पती या त्यानंतर विकसित होत गेल्या. त्यांना मुळं नव्हती तर त्यांना मुलाब होते. मुलाब म्हणजे मुळासारखाच दिसणारा अवयव त्यांच्यामध्ये विकसित झाला. त्यानंतर स्वतंत्र संवहनी संस्था म्हणजे जलवाहिनी, रसवाहिनी, मूळ, खोड, पान असे रचना असलेले टेरिडोफायटा प्रकारच्या वनस्पती विकसित झाल्या. त्यानंतर थंड प्रदेशामध्ये अनावृत्त बीजी ज्या वनस्पतींच्या ज्या बिया आहेत त्या उघड्या असतात. त्यानंतर आवृत्त बीजी म्हणजे ज्याच्यामध्ये फळांच्या आत बिया असतात, अशा प्रकारच्या वनस्पती. अशा पद्धतीने वनस्पतींचं काय झालेलं आहे, अनुकूलन हे होत गेलेलं आहे किंवा उत्क्रांती ही होत गेलेली आहे. तर उत्क्रांतीच्या लाखो वर्षाच्या प्रवासानंतर पृथ्वीला एक परिपूर्ण हरित आवरण दिलेलं आहे. अशा या संपूर्ण वनस्पती सृष्टीचं संरक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे.